बंद के फन अपने सीने को देखो वीर जवान चले. का रे बापू गण्या, काय करून राहिला बे? जेवण करताव जी? बे येती गाडी पाहून राहिलास ना तू, मला जेवण करताव म्हणून सांगतेस का बे? मग डोळ्याला दिसत आहे ना मी गाडी पाहताव म्हणून. अबे हो, पण आज गाडी अशी निरखून काऊन पाहतायस? पाहताव गाडी पंक्चर आहे का नट बोल्ट ढिले आहेत तर. उद्या 15 ऑगस्ट आहे ना काका. उद्या माझ्या मित्रासोबत मला जावं लागेल ना रॅली मध्ये. हो सुधारलाच वाटते तू. हो काका, तुम्हाला सांगू माझ्या अंदरची देशभक्ती पूर्ण जागली आहे. 4-5 देशभक्तीचे गाणे पाठ केलो आणि उद्या हातामध्ये तिरंगा घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन जय हिंद म्हणणार आहो आणि लोकांना सांगणार आहो का देशासाठी जगा, आपल्या देशावर प्रेम करा. बरं आता उद्या सांगशील आणि मग परवाही सांगीन. मला आता आपल्या देशासाठी काहीतरी करावायचं आहे. वे गण्या भाऊ, उद्या शाळेमध्ये प्रसाद म्हणून पोहे बिस्किट काजू मिठाई मिक्स करून वाटणार आहे. अरे बापरे, तर तुम्ही शाळेमध्ये फक्त मिठाई खायला जाणार आहात? मग अजून का तिथे जेवण देतील का? डेंग्या, आता मी हे मिठाई गिठाई खायला नसू येणार. आता माझ्या अंगामध्ये देशभक्त फिरलाय. मी उद्या आपल्या गाडीवर गावाबाहेर जाऊन मी शहर घुमणार आहो. उद्या मी शहरातली रॅली पाहणार आहो. अबे लेका, तू ते शहरात जाशील ना, मी गावात का करीन? मी येईन तुझ्यासोबत. व्हेरी गुड, मी पण येईन गण्या भाऊ. मला पूर्ण शॉर्टकट माहित आहे. उद्या सुट्टी आहे आपल्याला, उद्या पुरा फुल एन्जॉय करू. अरे काय यार, शाळेमध्ये जायचं आहे म्हणून मी भाषण पाठ केलं होतं. बहुत चांगली गोष्ट आहे डेंग्या. आपल्या देशाबद्दल आपल्याला सर्व काही माहित आहे म्हणजे बहुत चांगली गोष्ट आहे. असा मग सांग बरं गण्या, तुले काय माहित आहे? मेन म्हणजे उद्याच्या दिवसाचं महत्व काय? काका, आता मला गाडी धुवायची आहे, मग मी तुम्हाला उद्या सांगतो. अबे वानराय वा, लोपराय सारखे फिरालच का? थोडशा गोष्टी समजून घ्याल बे. तुझ्याकडे अशी गाडी नाही म्हणून तू जळत असशील नाही का काका? अरे बे, माझ्याकडे तर 4 व्हीलर आहे. मी कायले जडू? जाण का काका, सकाळी कायले दिमाग खाऊन राहिला असतं नाही बैलकोटचे. बे उद्या रेडी राहा बे तुम्ही. गण्या भाऊ बाबा, तू तिकडे तोंड करून काऊन हात जोडत आहेस का? सूर्य नमस्कार करताव बापू. अगं सूर्य इकडे उजव्या साईडला आहे ना. तू कोणाच्या दरवाजात कायला हात जोडत आहेस? बहीण पुरे पागलच दिसले बा. ए बापू, थांबा बे थांबा. एका गाडीवर तिघ जण. कोण तिघजी? आम्ही एकच आहोत. आपल्या देशातले लोक एकच आहेत, कोणी अलग अलग नाही. अरे बाप रे, हेल्मेट कोठे रे बापू? डेंग्या हेल्मेट बे सर केस बिघडतील म्हणून नाही लावलून जी. बहुत मेहनतीनं तेरे नाम सारखी कटिंग केलो सर. बाप रे, गाडीले तिरंगा म्हणजे तुम्ही नक्की रॅली मध्ये चालल्या वाटते. हो सर, आज आम्ही देशासाठी निघालो. बरं आणि मग देशाच्या कायद्याचा का? बे तुम्ही तिघ जण गाडीवर बसता, तुम्हाला नियम माहित आहे का नाही बे? चल खाली उतर, चालान भर तू. सर तुम्हाला माहित आहे का मी कोणाचा पोरगा हो? बापा याचा बाप आमदार गिमदार बनला का? अबे धदबे, कालच माझ्यासोबत मिस्त्री कामावर आलता. बे तू कोणाचाच पोरगा राय? तू नियम मोडलास तर तुले चालान भरावंच लागल. बे गण्या भाऊ, 200 देऊन मिटवून टाक. तर सर तिकडे कोणत्यात चला ना, 200 रुपये घेऊन मिटवून टाका ना सर. काय तू मला घुस देवाचा प्रयत्न केलास? थांबे, तुझा ठाण्यामध्ये नेतो. जी नाही सर, घुस नाही. मग हे पैसे देण्याचा अर्थ का? सर हा छोटासा योगदान आहे देश सेवेसाठी. तर तुम्ही देशाची सेवा करता ना, म्हणून म्हणलो मी थोडीशी तुमची सेवा करतो. मेला गणे, आता फुटतलं मार खाते. तर तुले गाडी चालवता येत असेल तर पर. बापू, गाडीला तिरंगा लावून रॅली काढता आणि मला घुस देता. नियमाचा पालन करावाचा तर नियम मोडून दंड न भरता मला 200 रुपये देऊन कोणती देशभक्ती दाखवता आबे? साहेब चुकी झाली. लोपर सारखे गल्ली न हिंडाल आणि पोरी बारीवर लाईन माराल आणि मग मोठ्यानं म्हणाल का मी देशभक्त आहो. हे रस्ता पाय कसा कचऱ्यानं भरलाय. तुमच्यासारखेच पोरं रॅली काढून गेले, भारत माता की जय म्हणत रस्त्यावर कचरा फेकून गेले. ज्या भारत मातेचा तुम्ही जय जयकार करता, त्या भारत मातेला तुम्ही स्वच्छ तरी ठेवता का बे? सॉरी सर. हे बघ बापू, देशभक्ती म्हणजे हातात तिरंगा घेऊन फक्त भारत माता की जय म्हणणी नाही, तर देशाचा कायदा पाळणं आणि आपले काम प्रामाणिकपणे करून इतरांना त्रास न देणं, आया बहिणींची इज्जत करणं आणि सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं, चुकीच्या गोष्टीची साथ न देणं न मग भारत माता की जय म्हणणं, हे खरी देशभक्ती आहे. पाय खरं आहे साहेब. ज्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं सर्वस्व दिलं, त्या पवित्र देशात आपण नियम तोडून जर का घुस देत असून, तर मग तिरंगा हातात घेण्याचा अर्थच काय? तुम्ही आमचे डोळे खोलल्या साहेब. आजपासून अशी चुकी कधीच होणार नाही. ठीक आहे नाही भाऊ, आज पोलीस साहेबांना दंडापेक्षा मोठी पावती दिला ना आपल्याला. आईची बे अक्कल आल्याची. बोला भारत माता की.
व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलाच असेल. माझा हेतू होता तुम्हाला थोड्याफार चांगल्या गोष्टी सांगायचा. आय होप तुम्ही समजलाही असाल. भाऊ, तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि सर्व भारतवासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.